सावळी विहीर येथे जैन श्रावक संघाच्या वतीनं गुरु आनंद ऋषी यांच्या 127व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी आणि जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे सौ अनिता शांतीलाल लोढा यांचा मास 31 दिवस उपवास पचकावणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी 7:30 वाजेदरम्यान वर्धमान जैन श्रावक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन ज्ञानप्रभाजी सरल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी संघपती माणिकचंद कोठारी, अध्यक्ष दिलीप शेठ बाठिया यांच्यासह संघ अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखी सोहळा हा जैन स्थानकापासून नगर मनमाड रोडने शुभारंभ लॉन्स या ठिकाणी डीजेच्या साह्याने मोठ्या भक्तिभावाने वर्धमान महावीरांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरणात 9 वाजेदरम्यान पोहोचला। या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांना नाश्त्याची सोय करण्यात आली होती। त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले। ज्ञानप्रभाजी सरल यांनी आध्यात्मिक प्रवचन देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले। अनिता लोढा यांचा पचकावणी कार्यक्रमात अभिनंदन पत्र देण्यात आले। संघाच्या वतीनं संघपती माणिकचंद कोठारी, अध्यक्ष दिलीप शेठ बाठिया, उपाध्यक्ष विजयराज पिपाडा, खजिनदार भरत संघवी, पूनम कोठारी, महेश पिपाडा, रमेश डुंगरवाल, प्रकाश गांधी, माणक लोढा, वैभव बाठिया यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पुणा, लोणावळा, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, शिर्डी, रुई निमगाव, निघोज, संगमनेर, कडा, राहता, नाशिक, जळगाव आदी ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळाच्या शीतल संघवी, बहुमंडळ अध्यक्ष तृप्ती बाठिया, आशा कोठारी, कल्पना बाठिया, छाया डुंगरवाल, कल्पना लोढा, संगीता पिपाडा, सुनंदा कोठारी, सुनंदा जोशी, मीना गांधी, उज्ज्वला लोढा, अर्चना लोढा, मंगल कोठारी, रुपाली लोढा, मीना कोठारी, कुसुम गांधी, अभिजितजी लोढा, महेश पिपाडा, वैभव बाठिया, जोगेश लोढा, प्रशांत कोठारी, शांतीलाल लोढा, नरेंद्र लोढा, योगेश डोशी, हर्षद कोठारी, वैजंत बाठिया, सागर बाठिया, संदेश खाविया, महावीर गांधी संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। शांतीलाल लोढा परिवाराकडून गौतम प्रसादाचा कार्यक्रम देण्यात आला होता। कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष दिलीप शेठ बाठिया तर आभार भावना पिपाडा, वैभव बाठिया, तृप्ती बाठिया यांनी संघाच्या वतीने मानले। प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, मराठी न्यूज लाईन, शिर्डी।